बातमी आपल्या समोर आपण बघतोय। जीएसटी संदर्भातली उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले। यावेळी त्यांनी जीएसटी वरून सरकारला इशारा दिलेला आहे। जीएसटी मुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांची स्वायत्तता जर धोक्यात येत असेल तर शिवसेना पाठिंब्याविषयी पुनर्विचार करेल, असा इशाराच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे। लवकरच जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी होणार आहे आणि हा कायदा प्रत्यक्षात आल्यास मुंबई महापालिकेची आर्थिक नाकेबंदी होण्याची भीती ही व्यक्त केली जाते आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे। जीएसटी बद्दल शिवसेनेची भूमिका सातत्याने मांडलेली आहे। आता ज्या वेळेला जीएसटीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ येईल त्यावेळेला शिवसेना काटेकोरपणाने बघेल की खास करून मुंबई महापालिका आणि इतरही महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता जर का कुठे लाचार होऊन राज्य सरकार केंद्र सरकारच्या दरबारी फेऱ्या मांडण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल। पहिल्या दिवसापासून आमची हीच मागणी आहे की बाबा सर्व महापालिका आणि स्वायत्त संस्था आहेत त्यांची स्वायत्तता ही अबाधित राहिली पाहिजे। दर महिन्याला भिकेचा कटोरा घेऊन जर का सरकारच्या दारी उभं राहण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला पुनर्विचार करा। आपल्याबरोबर आपले रिपोर्टर शैलेश तवटे आहे। शैलेश, आपण बघतोय की शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं जे एक शीतयुद्ध आपण ज्याला म्हणूयात ते अजूनही कुठेतरी चालू आहे। आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे कालपासून आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळत आहे आणि आज त्यांनी पुन्हा जीएसटीच्या मुद्द्यावरून म्हणजे जर जीएसटीमुळे मुंबई महापालिका किंवा राज्यातल्या महापालिकांची स्वायत्तता धोक्यात येत असेल तर आम्ही त्याचा पुनर्विचार करू, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आहे। काय सांगशील? नक्कीच वक्त ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या या 2-3 दिवसांमध्ये ज्या बैठका सुरू आहेत शिवसेना आमदार मंत्री आणि नगरसेवकांसंदर्भात, त्या दृष्टीने एक महत्त्वाचं आज जीएसटी संदर्भात बैठक होती। सर्व आमदार मंत्री आणि नगरसेवक हे महत्त्वाचे नगरसेवक त्यांची एक बैठक सेना भवनमध्ये झाली। जीएसटी संदर्भात एक महत्त्वाची भूमिका शिवसेनेने घेतली आहे की ज्या पद्धतीनं जीएसटी लागू होणार त्या धर्तीवर जर जीएसटी लागू झाला तर मुंबई आणि इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होणार आहे। पण सगळ्या दृष्टीने देशामध्ये ही महत्त्वाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि तिथं जे सर्वात जास्त नुकसान होणार आहे, त्यामुळे यांची जर स्वायत्तता धोक्यात येत असेल तर शिवसेना पुन्हा जीएसटी संदर्भात कायद्यासंदर्भात पुनर्विचार करणार आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली। आणि त्या पद्धतीनं केंद्र सरकारमधून जो मुंबई महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जो निधी केंद्रात जाणार आहे आणि नंतर ज्यावेळी या स्थानिक स्वराज्य संस्थांना जो निधी जर हवा असेल तर केंद्राकडे पुन्हा प्रस्ताव पाठवावा लागतो। मग अशा पद्धतीचं हे भीक मागण्याचं जे कटोरा घेऊन आपण दिल्लीत जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे। त्यामुळे संदर्भात जीएसटी संदर्भात शिवसेना आता आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेने या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा असं एक सुतोवाच केलेला आहे की कुठेतरी मध्यवर्ती निवडणुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे तयार लागा, कामाला लागा असंही म्हटलंय का ते उद्यापासून शनिवारीपासून सुद्धा महत्त्वाचं म्हणजे शिवसेना संपर्क यात्रा सुद्धा ही सुरू केली जाणार आहे। ती मराठवाड्यापासून सुरुवात केली जाणार आहे। कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि या सर्व भागामध्ये ही शिवसेनेची संपर्क यात्रा आहे। त्यामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेनेची दरी अजून वाढत चालली असं म्हणता येईल। अगदी बरोबर आहे शैलेश, भाजप आणि शिवसेनेमधली दरी ही वाढत चाललेली आहे। धन्यवाद तो दिलेल्या या माहितीबद्दल।